मला वाटतं मी रात्री प्रतिक्रिया काल दिलेली आहे तुम्हाला. मला त्याही पेक्षा दुःख या गोष्टीचं आहे की काल एक मंत्री संध्याकाळी म्हणतो कारसेवकांनो तयार राहा. त्यावर काय कारवाई केली हे मला कळलं पाहिजे. त्या कारसेवकांना कोणतं काम दिलं होतं हेही कळलं पाहिजे. त्या कारसेवकांनी कशासाठी तयार राहायचं होतं हे पण कळलं पाहिजे. महाराष्ट्र शांततेने अगदी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाही एक दोन घटना झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटावी अशा प्रकारचा प्रयत्न झाला. पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या प्रयत्नाला बरोबर गाडून टाकलं, लोकांना समजवलं आणि अतिशय महाराष्ट्र शांततेत कारभार करत होता. तो महाराष्ट्र आज त्याच्यावर त्या महाराष्ट्राच्या ह्याच्यावर लांछन आलेलं आहे आज. आणि हे दंगे महाराष्ट्राला परदेशाला सुद्धा परवडणारे नाही. कोणतरी उठतो अचानक एखादं स्टेटमेंट करतो, वक्तव्य करतो, कोण फालतू माणूस त्याच्या वक्तव्यावर एवढी प्रतिक्रिया दिली जाते. आणि राज्याचा मंत्री मला खास करून ते म्हणायचं आहे, तुम्ही संविधानाची शपथ घेता, घुसके मारेंगी भाषा करतो, कारसेवकांना तयार राहा म्हणतो, राज्याचे मुख्यमंत्री गप्प बसतात आणि वर सांगतो सागर बंगल्यामध्ये माझा रक्षक बसलेला आहे. मी नाही परवा करत कोणाची परवा करत नाही, देशाच्या संविधानाची पण परवा करत नाही तुम्ही. आणि म्हणून मला या संदर्भात चौकशी तर होणार, करावीच लागणार. पण जे घडलंय ते महाराष्ट्राला घोषणावं नाही, नागपुरात घडतं. ही जी प्रतिक्रिया उमटतात त्या नागपुरात एका पोलिसाला मारलं, ठेचून मारलं, तेव्हा महाराष्ट्रात नागपुरातली माणसं गप्प का होती हा प्रश्न आहे माझा. का तो माणूस नव्हता, तो कुठल्या धर्माचा प्रांताचा याचा विषयच नाही ना, पोलीस होता ना तो. जे घडतंय बस्साजोग असेल, आणखीन काही घटना घडतायत, परत सातत्याने घडतायत, महिलांवर अत्याचार घडतायत, महाराष्ट्राला लुटलं जात आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेवर धक्के पोचवले जात आहेत. महाराष्ट्र शांत, पण अशा गोष्टींमध्ये मात्र कोणीतरी बजरंग दल जागा होतं, ते कुठे झोपलं होतं माहिती नाही. विश्व हिंदू परिषदेचे लोक झोपले होते, ते जागे होतात आणि अशा प्रकारची भडकाऊ भाषणे होतात. महाराष्ट्राची कायदा व्यवस्था ध्वस्त झालेली आहे, तिचा विचार करत नाही. बेरोजगारी, महागाई गगनाला भिडलेली आहे, त्याचा विचार करायला वेळ नाही आहे. आणि अशा वेळेला मग कसं काढायचं, विचलित करायचं, हे धंदे यांचे सुरू होतात. आणि हे मी सातत्यानं अगोदर पण सांगत असलेलं आहे की यांना दंगे घडवायचे आहेत, यांना दंगे घडवायची जी वक्तव्य येत आहेत त्याला रोखलं जात नाही. सरकारची माणसं वक्तव्य करतात, त्याला रोखलं जात नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र जनतेनं ताबडतोब दोन्ही समाजाच्या लोकांना हे कुठंही आपल्याला पुढं नेणारं नाही. कोणताही असा विषय नव्हता की ज्यावर वक्तव्य कोणीतरी करावं आणि ते वक्तव्य केल्यानंतर मुद्दामून एखादं ठरवून कारस्थान करून त्याच्यावर धडाधड ही जागी झालेली माणसं, झोपलेली माणसं. अरे त्या बाबरी पडल्यानंतर जीव घेऊन पडणारी माणसं तुम्ही, हां, बाबरी पडल्यानंतर जीव घेऊन पडणारी माणसं त्या ट्विटरवर टिव 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 करत असतात. ही असली माणसं देशाच्या रक्षणासाठी जा ना. हिंमत असेल तर तिथे जा. त्या मणिपूरमध्ये एवढं घडलं तेव्हा हे टिवटिववाले कुठे होते रे? अजूनही चालू आहे. 2 वर्षात देशाचे पंतप्रधान तिथे गेले नाहीत. बरं, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड म्हणतात की बाबरीसारखं औरंगजेबाचं थडगं उद्ध्वस्त करून आम्ही त्यासाठी केंद्राची वाट बघणार नाही. मग ठरवालं त्यांनी. माझं हेच म्हणणं आहे, केंद्राला आणि राज्यालाही आव्हान आहे. हेच तर सांगतोय ना, सत्ता पक्षातली लोक अशा पद्धतीनं बोलतायत. हेच केंद्राला आणि राज्याला आव्हान आहे, संविधानाची सुद्धा. मला तर असं मी पारावर बोलले, ते थडगं उद्याच्या पिढीला दाखवता येईल. इथं ह्याला गाडला, या महाराष्ट्रात याचा पराभव झाला, हा जिंकू शकला नाही महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात इथं गाडलाय त्याला, हे दाखवण्याला ती जागा ठेवणं आवश्यक आहे. त्याचं उदात्तीकरण करू नका, त्याचा निषेध आहे. तो क्रूर करावा, त्या क्रूर कर्म्याला इथं गाडला आम्ही, इथं पराभूत होऊन तो गाडून घेतला त्याला मराठ्यांच्या पुढं, हे सांगायला ती जागा राहू द्या. नाही, पण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री असं वक्तव्य देतो आणि दुसरं म्हणजे जे खातं त्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना गुप्त माहिती मिळत नाही का? त्यांचं गृह खातं झोपलंय का? अतिशय चांगला प्रश्न आहे. मला वाटतं सुरुवातीलाच मी हे म्हणालो की कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात ध्वस्त झालेली आहे. हे अधिवेशन सुरू आहे तिथं, आणि त्या अधिवेशनामध्ये हे त्यांचं जे अपयश आहे कायदा सुव्यवस्था, आपण अतिशय मार्मिक प्रश्न विचारलेला आहे. रोज एक दिवस जात नाही की ज्या दिवशी महिलांवर अत्याचार, त्या बीडमध्ये एवढं घडलं तर परत काल परवा एखाद्या बीडमध्ये मारलं त्या एकाने.
ठार मारलं त्याला. त्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम करतो, घरात नेऊन दिलं, 2 दिवस जोड सोडलं, त्या मुलाचा मृत्यू झाला. कुठं गेला काय नसतो तुम्हाला हेही कळत नाही पोलिसांना. हे सगळं जे घडतंय ना ते झाकायचं कसं? मग तुमच्या माध्यमांचा आणि यांचा वापर अशा काही घटना घडल्या की ते सगळं मूलभूत प्रश्न, जीवनाचे मूलभूत प्रश्न झाकून टाकायचे आणि अशा प्रकारच्या अफवा, अशा प्रकारच्या गोळ्या द्यायच्या अफूच्या की ज्याच्यातनं लोक सगळे भ्रमित झाले पाहिजेत. हाच यांचा कारभार आहे. मंत्र्याला रोखलं का गेलं नाही ह्याचं मला पहिल्या उत्तर पाहिजे आहे. काल तर एका विद्वानानं लोकसभेत एक विद्वान झाला निर्माण, माहीत आहे ना, त्या ओरिसाच्या खासदारानं, पुरोहित नाव आहे त्याचं, तो काहीतरी म्हणाला की माननीय पंतप्रधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतार आहेत. रे वा, ते तर नॉन बायोलॉजिकल स्वतःला म्हणतात. ते छत्रपतीचे होता. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे हा. रांजाच्या पाटलाला शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मणिपूरमधल्या महिलांवर अत्याचार झाल्यानंतर तोंड सुद्धा न उघडणारे देशाचे पंतप्रधान कुठे? काय तुलना करता तुम्ही छत्रपतींची? या अशा काय म्हणू शब्द येत नाही भुक्कड लोकांबरोबर. कोण भुक्कड? तो खासदार. तो भुक्कड खासदार बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करतो. कोणाची? नॉन बायोलॉजिकल माणसाची. देशाच्या पंतप्रधानांची तुलना करताना त्यांच्या कारभाराची तुम्ही करा, काय करायचं ते घरात नेऊन पूजा, पण त्यांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची तुलना आम्ही नाही सहन करणार. छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. या देशाला स्वराज्य काय असतं, स्वराज्य कशाला म्हणावं आणि स्वराज्य कसं निर्माण करावं, स्वराज्यामध्ये जाती धर्म पंथ सगळ्यांना कसं सोबत घेऊन जावं आणि स्वराज्य निर्माण करावं हे दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज. आप पर भेदभाव न करता राज्याचा पाटील होता. बरं का, पाटील कोण होता सांगायची गरज नाहीये. त्याला शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यातून ओळखलं. सावंतसाहेब अलीकडच्या काळामध्ये काही त्यांचे मित्रपक्ष आहेत ते देखील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होईल असं बोलत असतात. आता समाधीचा मुद्दा आहे, खडग्याचा मुद्दा आहे, त्यावर त्यांचे मित्रपक्षातले काही लोक आहेत ते देवेंद्र फडणवीसांना स्वतःला अडचणीत आणतात का? कारण कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे तुमचं. सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा शांतता नाही. रोज कारवाई होत आहेत, रोज स्थगिती दिली जाते. काय डायलॉग मारतात तो. आदरणीय उद्धवजींनी दिलेली स्थगिती कशाला होती ती पहा आणि तुम्ही देताय कशाला ती पहा. तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध दिलेल्या स्थगिती सोमतायत काही लोकांना आणि म्हणून त्यांच्यात आपसात चाललेली भांडणं जी आहेत ना ती इतक्या टोकाची आहेत की विचारू नका. कदाचित देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणावं कारण एकाला स्वप्न होतं की पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे, ते झालं नाही म्हणून त्यासाठी सुद्धा अडचणीत आणण्याचं काम करतायत. हे सगळं जे सुरू आहे ना ते महाराष्ट्राला खरं तर अतिशय खालच्या पातळीवर घेऊन जाणारं राजकारण जे 50 वर्षात मी कधी पाहिलं नाही ते आज आम्ही अनुभवतोय. नुसतं पाहत नाही, अनुभवतोय. पंतप्रधान आज 12 वाजता लोकसभेत बोलणार आहे. काय वाटतं नागपूरच्या घटनेवर बोलतील का कुठल्या घटनेवर? त्यांना काय आता ते काहीतरी आणखीन आग लावू नये एवढीच माझी इच्छा आहे. सर एक मिनिट महत्त्वाचं तुमचं कालचा प्रश्न. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची स्टॅच्यू छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उभं राहण्याची मागणी केली. तसंच आपण बघतोय मागच्या काही काळापासून वाडी बंदरमध्ये 25 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू लॉक पडला. तो गोडाऊन मध्ये आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहून मी काल त्यांचंच वक्तव्य, फ्रीडमन हा पॉडकास्टर म्हणून जगातला फेमस आहे, लेक्स फ्रीडमन, त्याला मुलाखत देताना ते म्हणाले माझे छत्रपती शिवाजी महाराज ही माझी प्रेरणा आहे आणि विवेकानंद स्वामी विवेकानंद ही माझी प्रेरणा आहे. त्या प्रेरणेला आम्ही तिथे पुतळा बांधा, भीक मागायला लागते आम्हाला तुमच्याकडे. आणि तिथं एक पुतळा उभा राहिलेला होता, तो कोणी दिला परवानगी, त्याला सुद्धा मध्य रेल्वेने पैसे दिलेले आहेत, तो कोणी थांबवला. तो मागच्या बाजूला उभा राहत होता. तिकड कर्नाटक बंदरवरनं सुद्धा एक प्रवेश आहे तिकडचा. तिथं आता हे उंच इमारत बांधतायत, त्या पुतळ्याला नेऊन गोडाऊनमध्ये ठेवून दिलं आहे. हे मध्य रेल्वेचा कारभार आहे. काल सुद्धा त्याला मी विनंती केलेली आहे. तो पुतळा आजही तिथं आहे, वाडी बंदरच्या गोडाऊनमध्ये रेल्वेच्या आजही तिथं आहे. हे अतिशय निषेधार्ह आहे आणि म्हणून मी वारंवार मागणी करतोय तिथं सुद्धा शेवटी आम्हाला छत्रपतींचा पुतळा बसवावा म्हणून आंदोलन करण्याची पाळी येणार आहे आणि ते आम्ही करणार. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.